मित्रांनो, रेनॉल्टने त्यांची खास डस्टर पुन्हा एकदा मार्केटमध्ये अनवील करण्यात आलेली आहे. डस्टर इज बॅक. या गाडीतले तुम्हाला थोडक्यात काही चांगले फीचर्स मला आवडले ते नक्की सांगतो. महत्त्वाचं 1.8 लिटरचं हायब्रिड इंजिन मिळतं, ज्याच्यामुळे तुम्हाला फ्युएल इफिशियंट हे इंजिन पाहायला मिळणार आहे. मायलेजसुद्धा तुम्ही चांगलं काढू शकता. आणि ज्या लोकांसाठी पॉवर पाहिजे त्यांच्यासाठी 1.3 लिटरचं टर्बो चार्ज इंजिन आहे, जे 163 PS ची पॉवर जनरेट करणार आहे. फीचरबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये आहे ना, साईडला सुद्धा सेन्सर दिलेले आहेत आणि खास म्हणजे याच्यामध्ये हायड्रॉलिक्ससुद्धा देण्यात आलेले आहेत. झालं तर ड्रायव्हर प्लस को ड्रायव्हर सीट्स आहेत ना, त्या इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल अलॉंग विथ दोघांना सुद्धा लंबार सपोर्ट देण्यात आलेला आहे. याचं जे इंटेरियर आहे ते फायटर जेट इन्स्पायर्ड आहे. ड्रायव्हरच्या सोयीसाठी असं हे इंटेरियर बनवलेलं आहे. त्याचसोबत वन टच फ्युअल लीड ओपनिंग सुद्धा याच्यात आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या गाडीचा रिअर प्रोफाईल सुद्धा अमेझिंग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पॉवर टेलगेट मिळतं. त्याचसोबत या गाडीमध्ये 700 लिटरचा आपल्याला बूट स्पेस मिळतो रूफपर्यंत आणि 518 लिटरचा बूट स्पेस मिळतो जर पार्सल ट्रे यूज करणार असाल तर. तसेच मित्रांनो, या गाडीमध्ये लेवल 2चा ॲडास आपल्याला पाहायला मिळतं. पण बरेच वेळा कॅमेरा आहे ना, तो नीट काम करत नाही, कारण याच्यावर पावसाळ्यात आहे ना पाणी जमा होतं मित्रांनो, ओके, किंवा प्रॉपर क्लीन होत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे डिफॉगरसुद्धा आपल्याला स्पेसिफिकली लेवल 2 ॲडासच्या कॅमेराला पाहायला मिळतो. तर हे काही आहे ना मित्रांनो फीचर्स होते जे मला खूप जास्त आवडलेले आहेत. बाय द वे, याच्या सीट्स जबरदस्त कम्फर्टेबल आहेत.